नमस्कार मित्रांनो, मी गणेश आचबल स्वामी कृपा क्रिएशन्स या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, डिसेंबर महिना सुरू पण झाला, काउंटडाऊन सुरू झालं 2025 आणि 2026च्या स्वागताला आपण उत्सुक आहोत. 2026 साल हे मराठी चित्रपटांकरता आशादायी ठरणार आहे असं वाटतं, कारण 1 जानेवारी 2026 रोजी प्रदर्शित होतोय क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम या शीर्षकाचा नवा कोरा चित्रपट. लेखक आणि दिग्दर्शक आहेत हेमंत ढोमे, निर्मिती आहे क्षितिज जोग यांची. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाची उद्घोषणा झालेली होती, मग पोस्टर लॉन्च झालं आणि आता टीझर सुद्धा लॉन्च झालाय. त्या टीझरचा रिव्ह्यू आपल्याला करायचा आहे. कसं असतं बघा, सध्या मराठी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. बऱ्याचशा मातृभाषेतनं कोणी शिक्षण घेतंय की नाही हा एक वेगळा प्रश्न आहे, पण आपली शाळा जेव्हा बंद पडायची असते, बंद पडण्याच्या मार्गावर असते, तेव्हा या घटनेनं मुलं व्यथित होतात आणि मग पुन्हा एकदा त्या सगळ्या जुन्या आठवणींना उजाळा मिळावा, शाळेच्या मुख्याध्यापकांना भेटावं या उद्दिष्टाने काही विद्यार्थी, शाळेचे माजी विद्यार्थी पुन्हा एकदा शाळेत जाताना दाखवलेले आहेत या टीझर मधून आपल्याला कळतं. आणि विद्यार्थ्यांची फौज कोण आहे माहितीये का? अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, हरीश दुधाडे, पुष्कराज चिरपुटकर, कादंबरी कदम, क्षिती जोग आणि हो प्राजक्ता कोळी सुद्धा यामध्ये एका वेगळ्या भूमिकेत तुम्हाला दिसणार आहे. मुख्य म्हणजे मुख्याध्यापक शिर्के सरांच्या भूमिकेत आहेत आपले लाडके अभिनेते सचिन खेडेकर. म्हणजे कलाकारांची तगडी फौज आहे. पण चित्रपटाचे संवाद सुद्धा फार बोलके आहेत, की शाळेमध्ये कसं बघा ना, की शाळेमध्ये आपण कधी कधी एकमेकांना वडिलांच्या नावाने हाक मारतो, अशी धमाल तुम्ही पण केली असेल. किंवा शाळेमध्ये कधी उशिरा आल्यानंतर ओणवं उभं राहायला लागलेलं असेल, पाठीवरती पट्टी ठेवली असेल. हे संदर्भ सुद्धा त्या ट्रेलर मधनं आपल्याला दिसतात. पण या ट्रेलर मधनं विशेष भावलं काय आपल्याला, तर संत गाडगे महाराजांच्या जयंतीचा उल्लेख तिथं आहे, की त्या निमित्ताने स्वच्छता अभियान राबवलं जात असायचं. ती आठवण विद्यार्थ्यांना येते. आणि सध्या असतं का हो असं काही अभियान? तर सध्याच्या काळात मुलांना वर्ग साफ करायला सांगितले तर पालक मोर्चे घेऊन येतील, त्यांना घाण वाटते असं काही करायला. हे जे वाक्य आहे ना, त्यातनं जाणवतं की काळ किती बदललाय. म्हणजे मुलांनी शाळेची स्वच्छता ठेवायला नको का, किंवा स्वच्छता अभियानात सहभागी व्हायला नको का? छोटस वाक्य आहे, पण आपल्याला पालकांची विचारसरणी कशी बदललेली आहे याच्यावर ते वाक्य भाष्य करतं. आणि निश्चितपणे उत्सुकता निर्माण होते की क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम मध्ये नेमकी कोणती कथा असेल. म्हणजे शाळेचे माजी विद्यार्थी तर भेट देताना दाखवलेले आहेत, पण त्यातनं काय घडणार आहे? शाळा बंद पडायच्या मार्गावर आहे का? शाळेवरती कुठलं संकट आलंय का? मुख्याध्यापकांच्या मनातली इच्छा काय आहे? मुख्याध्यापक आणि विद्यार्थी यांच्यातलं नातं कसं आहे? हे सगळं आपल्याला बघायला मिळेल 1 जानेवारी 2026 नंतर. ट्रेलर कमाल झालेला आहे आणि निश्चितपणे धमाल डायलॉग सुद्धा याच्यात आहेत. मुळात हेमंत ढोमे तुम्ही ओळखता, झिम्मा, झिम्मा 2 किंवा फर्स्ट क्लास दाभाडे सारखा चित्रपट. आणि आता सुद्धा ही टीम एकत्र आलेली आहे. त्यामुळे ही टीम नक्कीच काहीतरी छान भेट घेऊन आलेली अशी आशा करूया आणि आपण सुद्धा शुभेच्छा देऊया. कसा वाटला आपला हा रिव्ह्यू टीझरचा? कमेंट बॉक्समध्ये सांगा.